श्री महालक्ष्मी नमः. लक्ष्मी मातेचे मूळ गुण: धनलक्ष्मी, आर्थिक संपत्ती. हो, पैसा हा तिच्या रूपांपैकी एक आहे, पण एकमेव नाही. दुसरा धान्यलक्ष्मी, अन्नसंपदा. जे घरात कधी भुकेले त्रास होत नाही, तेही लक्ष्मीचं रूप आहे. धन नसला तरी धान्य असेल तर तीही संपत्तीच. तिसरी ती संतान लक्ष्मी, मुलांची प्रगती, प्रेम आणि आनंद. सुखी कुटुंब, गुणी मुले हेही लक्ष्मी मातेचे आशीर्वाद आहे. चौथी ती वीरलक्ष्मी, धैर्य, हिंमत, संकट उभा राहण्याची शक्ती. घरात शांती आणि धैर्य असेल तिथे ती लक्ष्मी वास करते. गजलक्ष्मी म्हणजेच सौंदर्य, तेज, आनंद, प्रसन्नता. घरात हसणं फुलणं असेल, सगळे शांततेने राहत असतील, ही देखील लक्ष्मीच. विजयलक्ष्मी, यश, प्रगती, करिअरमध्ये उंच भरारी, कामात यश मिळवणे, प्रतिष्ठा मिळवणे, ही लक्ष्मीच. विद्यालक्ष्मी, ज्ञान, बुद्धी, संस्कार. जिथं ज्ञान, अध्ययन, समजूतदारपणा आहे तिथं लक्ष्मी कायम निवास करते. आध्यात्मिक लक्ष्मी, आदिलक्ष्मी, मनःशांती, शांत मन, सकारात्मक विचार, देवालाच स्मरण ही सर्वात मोठी संपत्ती. म्हणूनच लक्ष्मी माता मंदिर म्हणजे फक्त पैसा हा गैरसमज का आहे? लक्ष्मी मातेचा अर्थ पैसा हा एक अतिशय छोटा आणि मर्यादित अर्थ आहे. लक्ष्मी म्हणजे संपूर्ण जीवनाची समृद्धी. ज्याच्या घरात शांती आहे तिथे लक्ष्मी आहे. ज्याच्या घरात प्रेम आणि एकता आहे तिथे लक्ष्मी आहे. जिथे पाप नाही, दुराचार नाही तिथे लक्ष्मी आहे. जिथे श्रद्धा, भक्ती, संस्कार आहे तिथे लक्ष्मी आहे. जिथे दारिद्र्य नाही पण समाधान आहे तिथेही लक्ष्मी आहे. म्हणजेच लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नव्हे तर सुख, समाधान, प्रतिष्ठा, आरोग्य, ज्ञान, शांती, प्रेम आणि अन्न यांचे अंतिम मिश्रण आहे. लक्ष्मी मातेचे खरे स्वरूप सोप्या भाषेत सांगायचे झाले, पैसे मिळाले म्हणजे धनलक्ष्मी, जमिनीवर धान्य भरपूर म्हणजे धान्यलक्ष्मी, मूल सुख म्हणजे संतान लक्ष्मी, हिंमत म्हणजे वीरलक्ष्मी, सौंदर्य उजाळा म्हणजे गजलक्ष्मी, यश म्हणजे विजयलक्ष्मी, ज्ञान म्हणजे विद्यालक्ष्मी, मनःशांती म्हणजे आध्यात्मिक लक्ष्मी म्हणजे आदिलक्ष्मी. लक्ष्मी माता मंदिरात आपण काय मागायचं? फक्त पैसा मागितला तर एकच रूप मिळेल, पण लक्ष्मी मातेच्या संपूर्ण रूपाची प्रार्थना केली तर संपूर्ण जीवन भरभराटीने भरून जातं. तसं पाहिलं तर प्रत्येक भक्ताचा हेतू असतो जीवनात सुखी असावं, घरात शांती असावी, पैसा, पाणी, धनधान्य, अन्न भरपूर असावं, मुलं गुणी असावीत, आरोग्य उत्तम असावं. हे सर्व म्हणजे लक्ष्मीच, बरोबर ना? चला तर मग आजपासून लक्ष्मी मातेला फक्त पैसा म्हणून न बघता त्यांच्याकडे मनापासून मागणं घालूया की आमच्या घरात सुख, शांती, समाधान, यश आणि मुलांना उत्तम आरोग्य, संस्कार आणि तुझे प्रेम, तुझं आई समान प्रेम आमच्यावर नेहमी राहू दे, तुझी कृपा आमच्यावर नेहमी राहू दे, अशीच मातेच्या चरणी प्रार्थना करूया. श्री महालक्ष्मी नमः.